भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम, परमात्मा माझ्या मुलासाठी मार्गात आलो. तर माझ्या मुलाची तब्येत बरोबर नव्हती. हो, पूर्ण आम्ही बाहेर असं तांत्रिक सगळं काही बाहेरचं केलं, पण ह्या बाहेरच्या याच्यात आराम नाही पडला. मग म्हणे देवाचं आहे, म्हणे देवाचं केलं. सगळी देवता, घरची जेवढी देवता होती तेवढी सुद्धा आम्ही पूर्णपणे एवढी देवताचं करून पार पडलो. असे आमच्या घरी पहिले असे ह्या मानत नव्हता, बाहेरचं कधीच माने नाही. तर असे आमच्या घरी हा सरपंच होता, त्या नात्यानं आमच्या घरी नेंबर येत होते. तर त्याच्यात एक तर अशी गोष्ट करता येत नव्हती का बाहेरचं आहे बा असं हे मान्य करे नाही. परंतु आमच्या घरी गावात आता सरपंच आहे, या आता सध्या सरपंच आहे, ते सरपंच आमच्या घरी येत होते. तर त्याला सांगितलं का याले कुठंतरी न्या. तर त्याच्यात एक तर सांगता येत नव्हतं, परंतु त्याच्या मागं सांगून नाही का त्याला गाडीनं आम्ही गाडेगावले जाऊ. तर त्या गाडेगावले पाठवलं. तर ते सांगे तर 2-3 वेळा नेलं, पण आराम पडला नाही. मग नाही का त्याईनं सांगितलं का आता खरं नाही, हे म्हणे 15 दिवस आखाडी होती, आता खरं नाही म्हणे, आखाडी झाल्यावर मी सांगू शकतो म्हणे, आता काही सांगत नाही म्हणे. तर मग आम्हाला खूप विचार पडला का कसं करायचं आता बा. आता 15 दिवस आहे, 15 दिवसाच्या नंतर आता न्याव कुठं, आम्ही कोण्या देवाधर्मापाशी जावं नाही, पण कुठं न्याव म्हणून समजे नाही. तर मग आम्ही असं विचार करता मग नाही का मग आमचे हातपाय असे खेच झाल्यासारखे झाले. मग असं करता मग नाही का माझी मुलगी हमदापूरला राहते. हमदापूरला ते म्हणे एक दिवस मग फोन केला यानं मला, आम्हाला सांगे का तब्येत चांगलीच आहे, परंतु बहिणीला सांगे का बाई माझं कोण्या दिवशी काही खरं नाही आहे. तर तिनं फोन केला आई म्हणते हो म्हणते का खरं नाही. तर मग म्हणलं कसं करू. तर म्हणते पाय आता म्हणते हो म्हणते. मी म्हणलं का मार्गात जाते का. तर मार्ग आम्हाला समजे नाही. तर मी म्हणलं कुठं. तर म्हणते परमात्मा एक म्हणते जाते का म्हणते तू म्हणते. तर तो म्हणत असं म्हणलं तर मी कुठेही जायला तयार आहे म्हणलं. मग नाही का तिनं सांगितलं आणि त्याला सांगितलं की तू जा ये माया गावले. तर मग तो माझ्या भावाला घेऊन हमदापूरला गेला आणि तिथं हमदापूरले त्याला घेऊन गेल्यावर त्याला तीर्थ दिलं. हमदापूरला तीर्थ दिलं तर मग त्याला आराम पडला आणि तो घरी आला आणि मग चांगला दिसला. तो तीर्थातच नाही का एका तीर्थात आराम पडला आणि घरी आला. घरी आल्याच्या नंतर मी म्हणू याची तब्येतच चांगली झाली. आता असं वाटे का जुनाच खरा, आता असं जुनं जसा होता तसाच झाल्यासारखा झाला एका तीर्थानं. मग घरी आला आणि म्हणते आई म्हणते आपल्याला मार्गात जायचं आहे म्हणते. तर मग चाल म्हणलं. मग मार्गात आलो आम्ही. मग काकाजीच्या घरी गेलो आम्ही. वर्धेला आलो. वर्धेहून नाही का मग काकाजीनं आम्हाला 3 दिवसाचे कार्य दिले. 3 दिवसाच्या कार्यात माझ्या अब्दुलला आराम पडला आणि चांगली तब्येत झाली. त्याच्यानंतर तब्येत झाल्याच्या नंतर मग आमच्या घरी काही सोय नव्हती. खूप कर्ज झालं होतं. कर्जाने एवढं झालं होतं का 8-9 लाख कर्ज झालं होतं. कर्जात झिरोमध्ये 3 लाखात जे आम्ही घरी राहत होतो, घर एक पाडलं होतं. तेव्हा आमच्याजवळ पैसा होता, मार्गात यायच्या आधी पैसा होता, घर पाडलं आम्ही. आणि जे आम्ही एक घर घेतलं होतं त्या घरात नाही का राहायला आलो होतो. तिथं राहायला आलो, याची तब्येत बिघडली. त्या घरात आल्यावर तब्येत बिघडायला लागली. तर मग ते घर आहे, ते कर्ज होतं आमच्यावर. तर ते कर्ज नाही का ते आम्ही 3.25 लाखाले घर विकून टाकलं, लोकांचे पैसे देऊन दिले. आणि मग नाही का मग ते पैसे आम्ही देऊन दिले. आणि मग विचार केला का आता आपण राहायचं कुठं, पैसे ते एवढे आहे, घर विकून टाकलं. ह्या घरी बांधायची सोय नव्हती. ह्या घरी आता आम्ही ह्या घरी बांधायची सोय नव्हती. मग कसं करायचं. मग भगवंतानं आम्ही ह्या घरी घर विकतलं. तर त्या घर मालकाला आम्ही एवढंच सांगितलं का काकाजी आम्हाला फक्त 4 महिन्याची मुदत द्या घर विकणेवाल्याले. त्यानं म्हणते तुम्ही राहा म्हणजे जवरक राहू शकला की जवरीक राहा म्हणते तुम्ही म्हणते. आम्ही 4 महिने राहिलो. भगवंतानं आम्हाला
घर विकलं, पण आम्हाला 15 दिवसातच नाही का भगवंतानं घर विकल्यावरच 15 दिवसातच आम्हाला भगवंतानं नाही का योग दिले घराचे. आणि कधी नाव नाही घे घराचं, घर बांधायचं. तर म्हणते माझा मुलगा म्हणते आई आपण घर बांधू म्हणते. तर मी म्हणतो पैसा एकही नाही म्हणतो, घर कसा बांधते म्हणतो तू. म्हणते बांधू म्हणते, पाहू म्हणते आपण म्हणते. फक्त 10,000 रुपये आमच्या जवळ होते. 10,000 हे घरचे नव्हते, हे दुसऱ्याचे पैसे आमच्या जवळ दिले. असे मानलेले जावई होते, हे घरी नाही का आमच्या ये. तर त्याने आम्ही सांगितलं होतं का तुम्ही आम्हाला थोडीशी मदत कराल का 50,000ची. तर त्यानं सांगितलं 50,000 देईन म्हणे. पण त्याचे पैसे काही पोराबारात केले असं, परंतु त्यानं नाही का हे पैसे 10,000 फक्त कबूल केले का 10,000 आहे म्हणे. 10,000 घेतले. पुतण्याची हीटपट्टी होती, त्याला 10,000 रुपये दिले. आणि 10,000 रुपये दिल्यावर आम्ही फक्त नाही का ते घर सुरुवात केलं, ते घर बांधायला 10,000 रुपये देऊन सळ्यात टाकली. एका वायगावच्या सेवकाने 1,00,000 रुपये दिला, काढून दिला. म्हणजे त्यानं ते कोण्या याच्यावर मान्य केलं तर त्याने 1,00,000 रुपये दिला. आणि 1,30,000 रुपये आम्ही आमच्या नावावर केले लोन केस. आणि गावात सुद्धा आम्हाला गावात सेवकाने सुद्धा मदत केली आम्हाला. आणि असं करून ते आम्ही घर कसं केलं, तेवढं घर बांधलं आम्हाला काही समजलं नाही. असं करून सगळे आमचे घर बांधणं झालं. बांधणं झाल्यावर असं वाटे का आता झालं बा, आता घर बांधणं झालं, आता तिच्यानंतर बसावं बा. पण पोरगं लग्नाला आलं होतं. तर विचार केला, काकाजी म्हणे योग मागा म्हणे तुम्ही लग्नाचा म्हणे. पण पैसे नव्हते, योग कसा मागायचा. 3 दिवसाचे कार्य घेतले, योग मागितला. तर त्या 3 दिवसाच्या कार्यात योग आला. तर असं करता करता योग आला. आणि मग योग आला तर लग्न निरोप आला. तर मग आपण म्हणे येऊ दे म्हणे, पाहुणे येईन म्हणे, दिवाळीत लग्न करू म्हणे. तर मग असं करून लग्न जुळलं. ते घरी काहीच सोय नाही आहे, सोय होती नाही. तर परंतु आता काहीच सोय नाही आहे, तर मग आता कसं करायचं. पण सगळं नाही का भगवंतानं सगळं नाही का कोण मदत करून, कपड्याची मदत केली, कोणी नाही का किराण्याची मदत केली, कोणी काही केली, कोणी गाड्या दिल्या. सगळं नाही का भगवंतानं लग्नही पार पाडलं. असे बाबाचे गुण आहे. आणि बाबानं सगळं आम्हाला जागावर बसवलं. पैसा आदल्यानं घर नाही तर घर दिलं, लग्न झालं. 2 वर्ष हे नाही ते मुलबाळ नव्हतं. 2 वर्षांनी पुन्हा योग घेतला, मुलगी झाली. आता माझी नात 4 वर्षाची आहे. सगळं बरोबर आहे घरी. त्यागाचे दिवस मग आम्ही 7 वर्ष वय सगळे शौक म्हणे का तुम्ही त्याग घेऊन घ्या. पण माझं म्हणणं असं होतं का सगळं कर्ज खणल्याशिवाय मी त्याग घेणार नाही. आपल्या भगवंताला सांगू का त्याग झाल्याशिवाय मी कर्ज खणल्याशिवाय त्याग घेणार नाही. हे माझं बाबाले म्हणणं होतं की मी कर्जात त्याग घेत नाही. कर्ज खूप होतं, परंतु भगवंतानं माझं ऐकलं आणि माझं कर्ज खणून दिलं. जसं कर्ज खणलं तसंच भगवंताला सांगितलं का माझं कर्ज खणलं, मला त्याग पाहिजे. त्याग दिला भगवंतानं. त्यागाचं कार्य घेतले. परंतु माझ्या मोठ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. त्याग घ्यायला दूध सगळं आमची साफसफाई केली. आणि साफसफाई केल्याच्या नंतर त्यागाचे आम्ही 3 दिवसाचे क्षमेचे कार्य घेतले. क्षमेचे कार्य घेतल्याच्या नंतर तर ते माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता. तर आम्हाला काही माहीत नाही. ॲक्सिडेंट झाल्यावर त्याने आम्ही मुलगा व्हाया नात्यानं आम्ही सेवा केली. त्याची दारू पिऊन होता तो. तर दारू पिऊन होता. तर आम्ही क्षमेचे मग हे झालं त्याचं हे उचललं, ॲक्सिडेंट झालं, त्याला घरी आणलं आणि त्याचे टाके माके खोलखा केले. आणि आपण म्हणलो बापू आपण आता त्यागाचे कार्य घेऊ म्हणलं. त्यागाचे कार्य घेतले. त्याच्यात नाही का आमची पहिलीच जोत लावली क्षमेच्या कार्यात. पहिली जोत पहिल्याच दिवशी नाही का जसा प्रणाम केल्याबरोबर जोत इजली. मी म्हणलं असं इथले दिवस झाले, 7 वर्ष झाले, मी अजून म्हणलं झोत विजली पाहिली नाही. म्हणलं हवा राहीन, काही राहीन, फॅन राहीन चालू, म्हणलं झोत विजली नाही म्हणलं अजून. म्हणलं हे अनुभव आहे म्हणलं माझं. तर मग असं करून नाही का मग पुन्हा आणि नाही का दुसऱ्या दिवशी झोत लावली. दुसऱ्या दिवशी झोत विजली. ह्या का म्हणे आई म्हणे तू म्हणे एकदम टेन्शन घेते म्हणे, झोत इजते असंच म्हणते म्हणे. नाही बाबा म्हणलं हे अजून अनुभव आहे म्हणलं, ह्या झोत नाही इजत म्हणलं, काहीतरी आहे म्हणलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा झोत विजली.
मग असं करून माझ्या पतिदेवाची तब्येत बिघडली. डोळे त्याचे जे काही होतं ते पूर्ण असे इकडचा भाग नाही का पूर्ण नाही का असं सनसन शिलका मारते म्हणे. मग ह्या शेमेच्या कार्यातच त्याची तब्येत बिघडली. शेमेच्या कार्यात तब्येत बिघडल्यावर मग असा विचार आला, मग कसं करायचं बा. मग आम्ही नाही का विचारात पडलो. विचारात पडल्यावर असं वाटते का आता कसं करायचं. आता आपण त्याग घेतला आणि भगवंतानं त्याग घडवून दिला, सारं केलं, पण आता कसं करायचं. मग आम्ही फोन केला आणि असं असं सांगितलं. म्हणजे काही चुकी तर काही नाही म्हणलं, पण अशी चुकी लक्षात येच नाही ती चुकी का हे दारूची आहे म्हणून. असं करता करता मग आम्ही भगवंताला सांगू का तुम्ही लक्षात येऊ द्या आणि आमच्या समोर आणा. जे काही आमच्या हातात चूक झाली असेल लक्षात आणा. लक्षात काही हे नाही. असं करता करता मग नाही की त्याची तब्येत खूप बिघडली. तब्येत बिघडली तर मग मी म्हणो आता कसं करायचं म्हणते. आई आपण नागपूरला नेऊ बाबाला म्हणते. मग याने 2000ची गाडी केली. 2000ची गाडी केली आणि नागपूरला नेलं आणि 2000ची गाडी, 9000च्या गोळ्या आणि 600 रुपये फी, खाणं घेणं असे 13-14 हजार रुपये ह्या नासूकल्या दारूसाठी पूर्ण आपल्याला एवढा अनुभव दिला भगवंतानं. तर मग असं करता करता ते गोळ्याही आराम पडे नाही. गोळ्यानं आराम पडे नाही. आता कसं करायचं काय होई बा. आता गोळ्यानी आराम पडून नाही राहिला. मग भगवंताला असं सांगू भगवंता काही जे चुका असेल त्या भगवंता पुढं आणून द्या. आम्हाला समजून नाही राहिलं. आमच्या हाताने काही चूक झाली नाही आणि आम्ही कोणास कुठं काही गेलो नाही, परंतु हे काय झालं ते समजून आणून द्या. एक दिवस मग अतुलच्याच लक्षात आलं आणि म्हणते आई मोठा भाऊ आणि मोठी बहिणी गोष्टी करे म्हणते तर तुम्ही दारू पेले होते का. तर म्हणते यायले दोघाले म्हणते मी विचारून येऊन का दादाले म्हणते मला विचारून ये. मग विचारायला गेला तर म्हणते थोडीशी घेतली होती. तसंच आम्ही घरी खालता आला आणि म्हणते तसंच आम्ही आमच्या काकाजीले कार्यकर्ते काकाजीले फोन केला आणि सांगितलं तुम्ही म्हणते क्षमा मागा आणि म्हणते हे करा म्हणते पूर्णपणे त्याला तीर्थ हे ते द्या म्हणते आणि क्षमा मागा म्हणते. तर मग आम्ही क्षमा मागितली आणि त्यांची तब्येत जे काही शिलका होत्या त्या गोळ्याने नाही बसल्या होत्या. त्याची शिलका सुटल्या होत्या. ते गालात अशा कानपटातून अशा शिलका होय त्या शिलका पूर्ण जशी चूक लक्षात आली तशा शिलका पूर्ण बंद पडल्या आणि सगळे आमचे कामं जेवढे काही होते ते पूर्ण आमचे नील झाले. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला त्याग पुन्हाही बी का नाही तो असं त्याग घेतो म्हणे नाही लक्षातच नाही येऊ दे का त्याग घ्यायचा बा म्हणून. 4 महिने पुन्हा आणि आमचा त्याग नाही का घ्यायचा राहिला. 2-3 महिने असे निघून गेले. त्याग काही घडे नाही. भगवंताला रोजी हे करो का भगवंता मला त्यागाची गरज आहे, त्याग घ्यायचा आहे आणि तुम्ही म्हणतो याच्यात मनात काही त्याग आणायचा येऊन नाही राहिला. असं करता करता रोजी मी सकाळच्या विनंतीत आणि प्रार्थनेला रोजी सांगो का त्यागाचे दिवस आम्हाला घ्यायचे आहे, तुम्ही त्याग घेऊ द्या अशी मी विनंती करो रोजी. तर तेव्हा नाही का त्यावेळेस पुन्हा त्याच्याच तोंडातून असा शब्द निघाला आणि म्हणते आई आज म्हणते आपण त्याग घेऊ म्हणते. म्हणून आम्ही त्या दिवशी त्याग घेतला आणि त्यागाच्या दिवशी आम्ही चालू केले. 3 दिवसच्या क्षमेच्या कार्यात आमचे चांगले कार्य झाले, क्षमेचे कार्य झाले आणि त्यागाचं नाही का पुन्हा त्याग चालू केला. क्षमेचे कार्य घेतले, त्याग चालू झाला. त्यागात आम्हाला काहीच झालं नाही, परंतु त्यागात काही झालं नाही पण खोकले खूप होते. आम्ही काहीच नाही का काही हे करू नाही पण आम्ही सगळं खाल्लं. काही सगळं नाही का काहीच हे करायचं नाही बघ. मग त्याने हळद भाजून खाऊ, हळद आणि साखर. पण आम्हाला माहीत नाही तर गुळ खायला लागत म्हणून असं विचारलं तर गुळ खाता नाही येत म्हणे. पण आम्ही गुळ खाल्ला होता. मग ते क्षमा मागितली आणि मग तेव्हापासून साखर न हळद ते खाल्ली. पण खोकले आमचं काही ताप नाही आले, कोणाले काहीच नाही आले. तब्येती बिघडल्याने आमचे 41 दिवसाचे कार्य आमचे चांगले झाले आणि पुन्हा सगळे कार्य चांगले होऊन आमचे सगळं तब्येती पाणी चांगले आहे. सगळे चांगलं आहे सगळं. अशी आमची असे हे सगळं भगवंतानं चांगली हे केली आणि आम्हाला भगवंतानं सुखी समाधान ठेवलं आणि अजूनही मी सुखी समाधानच ठेवलं पाहिजे. भगवंता अशी माझ्या हातानं काही बोलण्या चालण्यात काही चूक झाली असेल माफ करा, क्षमा करा आणि भगवंता अशीच मला चांगली सद्बुद्धी द्या, माझ्या कुटुंबाला सद्बुद्धी द्या, माझ्या सगळ्या सेवकांना आणि सगळ्याला सद्बुद्धी द्या. एवढंच मी 2 शब्द संपवतो. सगळ्यांना माझा नमस्कार.